राज्यभरामध्ये 29 महापालिकांसाठी निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। 23 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे आणि 30 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। त्याच अनुषंगाने राज्यभरामध्ये सर्वच राजकीय पक्ष हे जोरदार तयारी करताना पाहायला मिळत आहेत। भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरामध्ये इनकमिंग सुद्धा सुरू झालेली आहे। परंतु संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे पुणे महापालिकेकडं। कारण पुणे महापालिकेमध्ये जर पाहिलं तर प्रामुख्याने 2017 मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती आणि त्यानंतर राज्यातलं राजकारण बदललं। 2019 मध्ये राज्यभरामध्ये महाविकास आघाडीचा जन्म झाला आणि त्यानंतर जर पाहिलं तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत त्यांनी राज्यामध्ये सत्ता स्थापन केली। परंतु त्यानंतर जर पाहिलं तर 2022 मध्ये पुन्हा एकदा राज्यामध्ये एक मोठं बंड झालं। शिवसेना शिंदे गटांनी थेटपणे भारतीय जनता पक्षाला साथ दिली आणि त्यानंतर काही महिन्यांच्या नंतर अजित पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पडली आणि अजित पवार यांनी थेटपणे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आणि त्यानंतर राज्यामध्ये नव्या महायुतीचा जन्म झाला। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राज्यामध्ये उपमुख्यमंत्री झाले। 2024च्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले। आणि त्याच अनुषंगाने राज्यभरामध्ये जर पाहिलं तर महायुतीच्या माध्यमातून महायुती महापालिकेच्या निवडणुका लढवेल असं बोलल्या जात होतं। परंतु देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात एक महत्त्वाची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक आणि पुणे महापालिकेची निवडणूक आम्ही भारतीय जनता पक्ष जो आहे शिवसेनेबरोबर महायुतीच्या माध्यमातून लढणार आहोत आणि अजित पवार हे जे आहेत ते वेगळ्या पद्धतीने निवडणुका लढवतील असं थेटपणे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं। त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर राज्यात आणि प्रामुख्याने पुणे महापालिकेसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष निवडणुका लढवेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट निवडणुका लढवेल असं बोललं जात होतं। परंतु पुणे महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धक्कादायक घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालेलं आहे। कारण म्हणजे जर पाहिलं तर राज्यभरामध्ये नुकतंच अर्थात ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत निवडणुका लढवण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि याच माध्यमातून त्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक असेल आणि त्याचबरोबर पुणे महापालिकेची निवडणूक हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत निवडणूक लढवणार आहेत। तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पुण्यामध्ये वेगळ्या युतीचा जन्म होता आणि ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्र येत निवडणुका लढवणार आहेत असं जवळपास निश्चित झालेलं आहे। त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष असणाऱ्या प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला विरोध केलेला आहे। असं जर झालं तर मी यामध्ये राहणार नाही असं त्यांनी थेटपणे सांगितलेलं होतं आणि त्यांनी कालच त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। तर काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं होतं तर याच ज्या काँग्रेस भवनच्या मागे मी उभा आहे त्याच काँग्रेस भवनमध्ये काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षाची प्रामुख्यानं एक महत्त्वाची प्राथमिक बैठक झालेली होती। या बैठकीच्या माध्यमातून कुठंतरी आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवणार असं जाहीर झालेलं होतं। परंतु आता जर पाहिलं तर प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात आणि अशावेळी काँग्रेसची भूमिका काय असणार आहे फार महत्त्वाचं आहे। कारण काँग्रेस पक्ष कुठंतरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होता, परंतु आता काँग्रेस पक्षाचा पुढं मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि ते म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत त्यामुळे ठाकरे बंधूंना सोबत घेऊन निवडणुका काँग्रेस पक्ष लढवणार नाही असं निश्चित झालंय। ते म्हणजे मनसेची जी भूमिका आहे, मनसेने कायम मराठीच्या मुद्द्यांवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका राहिलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर जायचं नाही असं काँग्रेस पक्षाच्या जे आहे नेते आहेत त्यांच्याकडून सातत्याने सांगितलं चाललं आहे आणि त्यामुळे एका बाजूला शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेची युती झाल्यामुळं कुठंतरी ठाकरेंचा आणि त्याचबरोबर ठाकरे बंधूंच्या युतीचा कुठंतरी जो मार्ग आहे तो काँग्रेससाठी बंदच झाल्याचं बोललं जाते। तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र जर आल्या तर या
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्यांच्याबरोबर आम्ही आघाडी करून निवडणूक लढवणार नाही असं आजच काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी विरोधी पक्षनेते असणाऱ्या विजय वडेट्टीवार यांनी सांगितलेलं आहे. अशावेळी आता ज्या काँग्रेस पक्षाची अनेक वेळा पुणे महापालिकेवरती सत्ता होती, काँग्रेस पक्षाने अनेक वेळा इथून खासदारसुद्धा निवडून गेलेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये याच काँग्रेस पक्षाचे आमदारसुद्धा निवडून गेल्याचं या पुण्यामधनं आपण पाहतोय. त्याच काँग्रेस पक्षाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झालेली आहे. आता काँग्रेस पक्षापुढं कोणता पर्याय उपलब्ध आहे तर काँग्रेस पक्षापुढं आता पर्याय उपलब्ध आहे समविचारी पक्षांना सोबत घेणं. समविचारी पक्ष म्हणजे कोणते? आता आम आदमी पक्षाला काँग्रेस पक्ष सोबत घेणार आहे का? त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीपुढं काँग्रेस पक्ष कोणता ठराव जो आहे तो प्रस्ताव ठेवणार आहे का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं आहे. आणि याच अनुषंगानं जर पाहिलं तर आज मुंबईमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याची एक महत्त्वाची बैठक आहे आणि याच बैठकीसाठी पुण्यातील स्थानिक पातळीवरती काँग्रेसचे नेतेसुद्धा या बैठकीला रवाना झालेले आहेत. आणि या बाबतीमध्ये 30 तारीख जी आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. आणि त्याच अनुषंगानं आता काँग्रेस पक्ष नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणंसुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे. कारण 30 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची तारीख आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर इकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, तिकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात. परंतु आता काँग्रेस पक्षापुढं जो कोणता पर्याय उपलब्ध आहे आणि त्या माध्यमातून काँग्रेस स्वबळावरती निवडणुका लढवतं की इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढवतं की आता वरिष्ठांची कुठेतरी समजूत घालत कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील जे पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष निवडणूक लढवतो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.